आई, काय झालं कमू ते सांगा ना पटापट. अगं काय झालं सांग ना. आई, लवकर हॉस्पिटलला चल, भावाची परिस्थिती नाजूक आहे. हा, मी खूप एक्साइटेड आहे. ते तर दिसतंय. ती मला सापडली. मालकीन काय आहे? घोंगरांचा आवाज. ओके डीजे, आय गॉट टू गो. बाय बाय. एक सेकंड. हे बघा असं, हे असं. आता ठीक आहे. बरोबर बोललास. आता ठीक आहे. कोणी कोणी आहे इथे? चल चल चल. बिट्टू, बिट्टू. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की आपण अशा ठिकाणी रिहर्सल करायची जिथे कोणीच नसणार, पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि आता मी जाते इथून. रोशनी, रोशनी, मी जाते. डोंट वरी. तू दुसरा कसला तरी आवाज असेल. थांबा, मी पाहून आलो. जस्ट 1 सेकंड. बिट्टू, बिट्टू, बिट्टू. रोशनी. चल लवकर. मालकीन, हे काय केलं तुम्ही? इतक्या जोरात हसायची काय गरज होती? माहितीये, पण काय करू? इतक्या वर्षांपासून ज्या गोष्टीची मी वाट पाहत बसले होते, ती गोष्ट मला आज पूर्ण होताना दिसली. म्हणून डोकं नाही चाललं माझं. पकडलं गेलो असतो तर सगळ्याचा सगळा खेळ इथंच संपून गेला असता. तू चुप जरा. अगं जरा बघू दे कोणी येतंय का. रोशनी, रोशनी. ट्विंकल, ट्विंकल. आय हो, तिने काही उलट सुलट काम केलं नसेल. ट्विंकल, ट्विंकल. चल, मी एक काम करते. रात्री हळदीचा लेप करून तुझ्या पायांना लावते. सकाळपर्यंत सूज उतरून जाईल आणि होऊ शकतं की तू सर्वात चांगला डान्स करशील. रोशनीचा साखरपुडा. येस. ट्विंकल, रोशनी उद्या ट्रायआउट राऊंड मध्ये डान्स करणार आहे. का केलंस तसं रोशनी? का केलंस?
ट्विंकल, रोशनीला पाहिलंस का कुठे? ट्विंकल, 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 रोशनीला पाहिलंस का? आता काय झालं हिला? ओ मॅडम, कुठे हरवलात? मगापासून विचारतो रोशनी कुठे, उत्तर का नाही देत? हं? अगं बोल ना. मी स्वतः शोधेन तिला. नील, हम्म. ते रोशनी त्या बाजूला आहे, कुठे? मंदिराच्या मागे. त्या नवसाच्या झाडाजवळ? तुम्ही उगाच घाबरलात, तिथे कोणीही नाहीये. असू शकतं तो आवाज एक भास असेल. असं कसं होऊ शकतं आकाश की आपल्या दोघांना एकाच वेळी एकच भास झाला? मी सांगितलं ना तुम्हाला कोणीतरी होतं तिथं. मला जाऊ द्या आता. एक मिनिट रोशनी, एक मिनिट. फाईन, असू शकतं. पण रोशनी, या कारणासाठी तुमची रिहर्सल मध्येच नाही सोडू शकत. जर तुमची इच्छा असेल तर आपण दुसरीकडे कुठे रिहर्सल करू, कुठे पण रिहर्सल करणं गरजेचं आहे. बघा आकाश, तुम्हाला कोणी डान्स करताना पाहिलं तर एका क्षणात तुमचं आयुष्य नाही बदलणार. पण जर मला कोणी पाहिलं तर सगळंच बदलून जाईल. म्हणून ही गोष्ट तुम्ही सहजपणे बाजूला सारली. पण मी ही गोष्ट इतक्या सहजपणे नाही घेऊ शकत. जाते मी. रोशनी, एक मिनिट प्लीज, विचार करा प्लीज. अरे हा नील इकडे काय करतोय? तू इथेच थांब, मी आलेच. नील, अरे तू इकडे काय करतोयस? अम्मा, मी तर रोशनीला शोधायला इथे आलोय. पण तू इकडे काय करतेस? तू माझं सोड, पण तू रोशनीला शोधायला इथे का आला होतास? अम्मा, मला वाटलं की ती नवसाच्या झाडाजवळ असेल, म्हणून मी आलो इकडे. नवसाचं झाड? नाही नाही पोरा, ती तिकडे नाहीये. मी पण आत्ताच तर तिकडून आले. अच्छा, तू तिकडे कशाला गेली होतीस? आणि ड्रायव्हर पण सोबत नाहीये? ते मला नवस करायचा होता की सुरेंद्र भाऊ लवकरात लवकर बरे होवो. त्यासाठी धागा बांधून आले. आता रोशनीने भले तुझ्याकडून पैसे घेतले नसतील, पण माझ्याने जे होईल ते तर मी करेनच ना. शेवटी तुझे सासरच आहेत, कोणी परके थोडीच आहेत, हो की नाही? लवकर करा, रोशनी येते. मला वाटतं की ती पुढच्या मंदिरात आहे. त्या मंदिराला पण खूप मानलं जातं. तू तिकडे का नाही बघत? बरोबर बोलतेस तू. चल, तुला मी घरी सोडतो. अरे नाही बाळा, ते जोपर्यंत भाऊ ठीक नाही होत, मी हा नवस केलाय की मी मंदिरातून घरी चालतच येत जात जाईन. म्हणून तू जा, मी चालत येते. ठीक आहे अम्मा. ट्विंकल, आय एम व्हेरी हॅपी. तू जाणून बुजून नीलला पत्ता सांगितलास ना, म्हणजे नील रोशनी आणि एजेला एकत्र पाहिल. वाव, आज पहिल्यांदाच मला वाटतंय की माझी मुलगी माझ्यासारखाच विचार करते. माझा बच्चा.
नाही मॉम, मी असा काहीच विचार केला नव्हता. माझे विचारच संपून गेले. जिच्यावर मी सगळ्यात जास्त भरोसा केला, आज तिनेच मला धोका दिलाय. रोशनी, मी तुला धडा शिकवेनच. मालकीन, हे काय केलं तुम्ही? छोट्या साहेबांनी आकर्ष आणि रोशनीला एकत्र पाहिलं असतं ना, तर तुमचं स्वप्न आजच पूर्ण झालं असतं. आज जर पाहिलं असतं तर इतका खास फरक पडला नसता. बस 2-4 दिवसांसाठीच बोलणं बंद झालं असतं. आणि मला फक्त 2-4 दिवसांसाठी नाही, मला तर जन्माजन्मांसाठी या दोघांचं नातं संपवायचंय. असा तमाशा हवाय मला की फक्त रोशनी आणि आमचं कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण कर्नाल पाहिल. वाचलो. कोणी मला इथे बघेल त्या आधीच निघायला हवं. अरे थांब. मेलो आता. तिकडून जीव वाचवून पळालो, आता इकडे सापडलो. आता काय करू? अरे बहिऱ्या, तुलाच बोलवतोय मी. इकडे ये जरा. ये इकडे. अरे या ना. तूच तो चित्रकार आहेस ना, ज्याला नीलने पाठवलंय त्या गुंडांचा चेहरा ओळखण्यासाठी. चेहरा तयार आहे का? मग कुत्र्यासारखं शेपूट घालून काय पळत होतास? लक्षात ठेव, जर चित्र काढण्या अगोदर कुठे गायब झालास ना, तर तुला येतूनच गायब करेन. हो बाईजी, आरामात. नील बाईजींचा माणूस आहे तो. त्याला माहिती आहे काय करायचं आणि काय नाही ते. त्याला ना जबरदस्ती धमकी द्यायची काहीच गरज नाहीये. जरा कान उघडे ठेवून ऐक. जो आतमध्ये पडलाय ना, तो माझा मामा आहे आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीत ना मी लक्ष घालूनच राहणार. जर तुला ही गोष्ट पसंत नाहीये ना, तर जाऊन तुझ्या बॉस जवळ माझी चुगली कर जा. समजलं? त्याला सांग की मी नाक खुपसतोय मध्ये. बरं, जोपर्यंत तुमचं हे भांडण मिटत नाही, मी जरा बाहेर हवा खाऊन येतो. हं? अरे ठीक आहे? तुझी हवा तर काढतोच मी. तर मग बंटी, आता जाऊन तुझ्या बॉसला सांग की मी तुझ्या कामात नाक खुपसतोय. आणि तुझ्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो, त्या गुंडांना ओळखण्यासाठी ना, ही जबाबदारी नीलने मला पण दिलेली आहे. समजलं? तर मग याला घेऊन जा आणि जरा खायला प्यायला दे. याची हालत खूप खराब झाली आहे. समजलं? कारण चित्र काढण्यापूर्वी मी याला हलू पण देणार नाहीये. घेऊन जा याला. चले. आय कांट बिलीव्ह इट. आकर्ष हे ऐकून किती खुश होईल ना. नशीब कधीही कोणाला काही सरप्राईज देतं. तू इथे कशी? आता तर आतमध्येच होतीस ना, अर्धवट बेशुद्ध. आता कशी पळून चाललीस? तू माझं बोलणं ना कान उघडे ठेवून. आई. आजी आणि आई? पळच तू. बघतो मी कुठपर्यंत पळतेस. मी तर तुला सोडणारच नाही. मामांची हालत तर देवाच्या भरोशावरच आहे. पण तू रोशनीला का शोधतोयस? रोशनी तर इकडेच आहे. रोशनी तिथे? नाहीतर काय,
भाऊ तू एक काम कर, तू पटापट हॉस्पिटलला ये. ठीक आहे, येतो मी. तुम्ही या पेपरवर साईन करा. तुमच्या साईनशिवाय इतकं मोठं ऑपरेशन नाही करू शकत. एक मिनिट, यांच्या घरातलं कोणीच नाहीये? मला म्हणायचं होतं की यांची पत्नी किंवा यांची मुलं. बैजू भैया मी आले. बरं झालं रोशनी तू आलीस, नाहीतर मामांच्या ऑपरेशनला उशीर झाला असता. तुम्ही यावर साईन करा प्लीज. साईन केल्याशिवाय आम्ही यांना आत नाही घेऊन जाऊ शकत. आमच्याजवळ वेळ नाहीये, लवकर करा. तुमच्या बाबांची कंडिशन ठीक नाहीये. हो डॉक्टर. सिस्टर पेन. पण डॉक्टर यात लिहिलंय की जर पापाजींना ऑपरेशन नंतर काही झालं तर. मी तुमच्या भावना समजू शकतो. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. आता जितकं मोठं ऑपरेशन तितकी मोठी जबाबदारी. मी तर हे म्हणेन की जर तुमच्या बाबांचा 2% तरी चांगला होण्याचा चान्स आहे ना, तर ही जबाबदारी तुम्ही घ्यायलाच हवी. थँक्यू मिस कंवर. इतकी हिंमत एक मुलगीच दाखवू शकते. लवकर ओटी मध्ये घ्या. मॅम पेपर. हॅलो नील भाऊ, कुठेस तू? तुझ्या बहिणीला शोधतोय मी. जशी भेटेल तसा हॉस्पिटलला येईन मी. तू सांग, काका कसे आहेत? भाऊ मामांची हालत तर देवाच्या भरोशावरच आहे. पण तू रोशनीला का शोधतोयस? रोशनी तर इकडेच आहे. रोशनी तिथे? नाहीतर काय. भाऊ तू एक काम कर, तू पटापट हॉस्पिटलला ये. ठीक आहे, येतोय मी. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय? की तुला माझी गरज नाहीये? हं? नाही. तू पूर्ण वेडी झाली आहेस का? कुठे लपली होतीस तू? बोल. तुला काही अंदाज तरी आहे का सगळे किती चिंतेत होते? कुठे कुठे नाही शोधलं मी तुला. असं कोणतं काम करत होतीस तू, तेही सर्वांना न सांगता? बोल. नील ते पापाजींना ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेलेत आणि सांगत होते की त्यांच्या जीवाला खूप धोका आहे. आणि या कागदावर साईन घेतली आणि सांगितलं की जर ऑपरेशन नंतर पापाजींना काही झालं तर या लोकांची जबाबदारी नाहीये. ठीक तर लिहिलं यात रोशनी. जबाबदारी त्यांची नाही, तुझी असेल. यावेळी जास्त गरजेचं होतं की तू पापाजींसोबत असणं, त्यांना सतत धीर देणं. पण नाही, तुला तर दारोदार भटकायचं होतं ना पैशांची सोय करायला, हो ना? हे बघ रोशनी, हा तमाशा संपवून टाक आणि माझ्याकडून पैसे घे, समजली? आणि आता तर तुझ्या पापाजींनी पण परवानगी दिली आहे. परवानगी दिली? कोणाला? मला. तुझ्या पापाजींनी मला परवानगी दिली आहे. तुला म्हणायचंय की पापाजींना
शुद्ध आली होती? हो, जेव्हा मी तुझी आत वाट पाहत होतो ना तेव्हा तुझ्या पापाजींना शुद्ध आली होती आणि त्यांनीच मला सांगितलं की तुला मी एकटं सोडू नये, मग काहीही हो. आणि हे ऐकून मी पण त्यांना साफ साफ विचारलं की मी जर तुला पैसे दिले तर त्यांची काही हरकत नाही ना. पण त्यापूर्वी ते काही बोलणार ते बेशुद्धच झाले. पण एकटं न सोडण्याचा अर्थ काय झाला हाच ना? वा नील चौधरी, पापाजींना 2 दिवसांनी शुद्ध आली आणि तू त्यांच्यासमोर पैशांचं घेऊन बसलास. जिथे तू त्यांना भरोसा द्यायला हवा होतास तिथे तू तुझ्या त्याच गोष्टींची रट लावून बसलास. म्हणजे ते पैशांचं ऐकून अजून चिंता करतील. हे बघ रोशनी, बेकार गोष्टी तू करू नकोस माझ्या समोर. बेकार गोष्टी मी करते की तू करतोयस नील? तू आता स्वतःच सांगितलंस ना की पापाजींना शुद्ध आली होती, पण जेव्हा तू पैशांचा विषय काढलास तेव्हा ते बेशुद्ध झाले. आता बघ त्यांची तब्येत किती खराब झाली की त्यांना अचानक ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जावं लागलं. तू खरंच चौधरी आहेस नील. आतापर्यंत तू मला सांगत होतास ना की जर पापाजींना काय झालं तर माझी जबाबदारी असेल. पण आता मी तुला सांगतेय की जबाबदारी माझी नाही तुझी असेल. हे बघ रोशनी, तू गप्प बस आता. का काय झालं? खरं ऐकायला कडू लागतं नील चौधरी. ऐकू नाही शकत तू? तुला तर फक्त याच गोष्टीची पडली की मी कशाही प्रकारे तुझ्याकडून पैसे घ्यावे. पण तुला काय वाटतंय तुझे पैसे घेऊन माझ्या पापाजींची तब्येत ठीक होईल? तर मग ठीक आहे. ऐक नील चौधरी, पैशांची व्यवस्था मी केली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत माझे पैसे मला मिळतील. घे, आता तुझं काम संपलं. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय की तुला माझी गरज नाहीये आता? नाही. नाही, नाहीचा काय अर्थ आहे? म्हणजे मी असो वा नसो तुला काहीच फरक नाही पडणार? नाही पडणार. तर मग ठीक आहे, विषयच संपला ना. निघतो मी आता. धोका अजून पूर्ण टळला नाहीये. ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. मेन सर्जरी तर उद्या होईल, जी त्यांच्या जीवन मरणाचा निर्णय घेईल. याचा अर्थ अजून एक ऑपरेशन होईल? हो, आणि ती सर्जरी यापेक्षा मोठी सर्जरी असेल. तिला यापेक्षाही जास्त पैसे लागतील. अजून किती पैसे लागतील डॉक्टर साहेब? कमीत कमी 2.5 लाख रुपये.